मला पण खूप इच्छा आहे बारीक होण्याची। मला पण वाटतं की मी साडीमध्ये सुंदर दिसावी, मी बारीक दिसावी, मी मस्त दिसावी, फिट दिसावी। मला कोणताही ड्रेस घालायचा आहे मी तो घालू शकते, मला कोणताही टॉप घालायचा आहे, मला जीन्स घालायची, मला जे घालायचे ते मी घालू शकते, अशी माझी खूप इच्छा आहे। पण मी सुंदर आहे बरं का, एकदम सुंदर आहे मी, पण माझा एवढा शरीरावरती फॅट वाढलाय ना, पोटाचा घेर म्हणावा किंवा पूर्ण बॉडीचा फॅट म्हणावा खूप जास्त वाढलाय। त्याच्यामुळे नाही मला साडी घालता येत, नाही मला काही ड्रेस घालायची इच्छा होते, काहीच नाही, कारण की जाडच एवढी झाले। खूप राग येतो स्वतःवरती, खूप चिडचिड होते आणि त्याच्याने खूप स्ट्रेस घेते आणि अजून शरीर फुगत चाललंय असा विचार येतो आपल्याला, खूप जास्त निगेटिव्ह मध्ये जातो आपण। पण तसं न करता जर तुमचा फॅट जास्त वाढलाय ना तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर मी आज एवढी छान अशी टेस्टी रेसिपी घेऊन आले तुमच्यासाठी। ही रेसिपी का, तर त्याचं एक उत्तर आहे माझ्याकडे सिंपल, की आपण जेव्हा वेट लॉस करायला घेतलं किंवा काहीही असू दे, आपल्याला ना दिवस आपला कसा पण काढतो आपण, ठीक आहे, ताक पिऊन म्हणा, सॅलड खाऊन म्हणा, जेवण पण करतो, पण त्याच्यावरती आपण ऍक्टिव्ह राहतो आणि 6च्या नंतर आहे ना आपली बॉडी ऍक्टिव्हिटी आपल्या बॉडीची कमी होते, म्हणजे स्लो होत जाते आपलं शरीर। त्याच्याने आपल्या कॅलरीज बर्न होत नाही। दिवसभर तर आपण करतो आपलं भाजी चपाती भात का हो जे पण खातोय ते, कारण की आपण ते आपलं शरीर त्याच्यावरती काम करत राहतं, तेवढ्या कॅलरीज आपल्या बर्न होतात। पण संध्याकाळी काय होतं, जसं जसं दिवस ओलांडत जातो ना तसं तसं शरीरातले हार्मोन्स आपले चेंज होत जातात आणि आपल्या शरीरामध्ये कॅलरीज बर्न करण्यासाठी आपल्याला त्या शक्ती भेटत नाही। मग त्याच्याने काय होतं, आणि मेन प्रॉब्लेम काय होतं ना, दिवस तर आपण छान काढतो पण संध्याकाळच्या नंतर ना आपल्याला खूप भूक लागायला लागते। आपण असं काही खायला घेतो ना की जाऊ दे ना थोडंसंच आहे, जाऊ दे ना काय नाही होत आजच्या दिवस, अशा काही गोष्टी खायला घेतो, त्याच्याने आपल्या दिवसभराचं जेवढ्या पण आपण कॅलरीज बर्न केल्यात त्या संध्याकाळच्या आहारामध्ये आपण सगळ्या सत्यानाश करून टाकतो। मग काय करायचं, दिवसभर तर ठीक आहे, ओके, भात पण खाल्लाय, चपाती पण खाल्ले, जे पण खाल्लंय तेवढं काम पण करते आणि तेवढं मी माझ्या शरीरावरती म्हणजे ऍक्टिव्ह पण राहते। दिवसभर खूप काम आहेत घरामध्ये, पण रात्रीचं मला कंट्रोलच होत नाही, आणि कंट्रोल केलं ना कसं पण तर मला रात्रीची झोपच लागत नाही, आणि झोप जर नाही लागली तर आपलं वजन कसं कमी होणार। रात्रीची झोप तर खूप मेन आहे आपल्याला फॅट लॉस करण्यासाठी। जर वजन कमी करायचंय तर रात्रीची झोप तर आपल्याला पाहिजेच पाहिजे। मग आता करायचं काय, खूप प्रश्न पडतो, आणि स्वतःला वेळ, स्वतःसाठी काय वेगळी रेसिपी, काय वेगळा खर्च, ते तर पॉसिबलच नाहीये। पॉसिबल असलं तरी कंटाळा येतो, खूप सारे प्रश्न असतात आपल्यामध्ये, आपल्या बायकांमध्ये असं असतं। असं भरपूर अशा आहेत की स्वतःला वेळ देतात, स्वतःकडे लक्ष देतात, पण खूप जास्त बायका अशा आहेत की स्वतःकडे लक्षही देणार नाहीयेत आणि काहीच नाही, स्वतःला टाइमही देणार नाहीत। मग ते शरीर वाढल्यावरती टेन्शन येतं, मी पहिले किती छान होते आता का अशी झाले। मग ही एक रेसिपी अशी आहे ना, झटपट बनते पण आणि खायला पण टेस्टी लागते, आणि पोटभरीचं जेवण आहे हे रात्रीचं। आता जर पोटभरीचं जेवण असलं तर आपल्याला दुसरं काही खाण्याची क्रेविंग होणार नाही, कारण की ऑलरेडी आपलं पोट भरलेलं आहे, आणि पोट भरलेलं आहे तर आपल्याला रात्रीची झोप पण चांगली लागणार। दिवसभर तर छान खाल्लंय पिल्लंय, चांगलं ऍक्टिव्ह होतो आपण, रात्रीचं पण पोटभरीचं जेवण भेटलं आपल्याला, रात्रीची झोप लागली तर आपले फॅट लॉस इंच लॉस चांगले होणार आहेत, ठीक आहे। आणि ह्या पोटभरीच्या जेवणामध्ये आपल्या कॅलरीज खूप कमी आहेत, कारण की याच्यामध्ये फायबर आहे, पाणी आहे, त्याच्यामुळे आपलं पोट जास्त फुल फील करणार आहे। तर एवढे सगळे फायदे ह्या रेसिपीमध्ये। आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय बनवू शकणार आहात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे, पण पहिले आपण किचन मध्ये जाऊया, रेसिपी बघून घेऊया, आणि ही रेसिपी तुम्ही आजपासून ट्राय करा। सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर तुम्ही चांगला डाएट घेत असाल, चांगला एक्सरसाइज करत असाल, चांगली वॉक करत असाल, आणि संध्याकाळच्या टायमालाच तुम्हाला सगळं काही गोष्टी खायच्या मन करतात, तर तुम्ही ही रेसिपी 101% एकदा ट्राय करा, हप्ताभर ट्राय करा, आणि मग रिझल्ट बघा, तर तुम्हाला फायदाही भेटेल। चला पटकन किचन मध्ये जाऊया, बघून घ्या। रेसिपीसाठी सर्व साहित्य मी इथे काढून घेतलेले आहे, तुम्हाला एक दाखवते। इथे 2 कांदे घेतलेले छोट्या साईजचे, एकच गाजर घेतलं कारण की एकच फ्रीज मध्ये पडलेलं होतं, तुम्ही इथे 2 पण घेऊ शकता। एक दुधी भोपळा घेतलेला अख्खा, हा एवढा दुधी भोपळा आहे, किती माहित नाही, कारण की दुधी भोपळ्याला मोजून देत नाहीत आमच्या इकडे, असंच देतात। तर हा 30 रुपयाचा दुधी भोपळा मी आणला होता। आणि इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी भरून, जस्ट एवढी वाटी भरलेली आहे। आणि सेम वाटीने मी इथे घेतलेलं आहे बाजरीचं पीठ, सेम वाटीने घेतलेलं आहे ओट्स,
इथे घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या आणि इथे कढीपत्ता घेतलेला आहे खूप सारा। आता हे सर्व साहित्य आहे, पण त्याच्या अगोदर हे जर दुधी भोपळा आहे ना, तर हे आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि याचं पाणी काढायचं नाहीये, फक्त किसून घ्यायचं आहे। बाकीचं काय करायचं आहे ते करूया। हे बाकीचं सगळं आहे ते बारीक चॉप करून घ्यायचं आणि याला किसून घ्यायचं आहे। तर आता मी हा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे पूर्ण अशा पद्धतीने। याच्यामध्ये खूप सारं पाणी आहे, तर आपल्याला पाण्याची कमतरता पडू देणार नाही आपल्या शरीराला दुधी भोपळा, आणि खूप जास्त चांगलं फायबर आहे, तर आपल्याला क्रेविंग पण होणार नाही। आणि वेट लॉस म्हणजे पोटाची चरबी कमी करण्यासाठी ना दुधी भोपळा खूप जास्त काम येतो आपल्या। आता तुम्ही दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवा किंवा खाली असं बॉईल करूनही घ्या किंवा अशी टेस्टी रेसिपी ही बनवा। खूप कमी कॅलरीजचा हा आजचा आपला डाएट म्हणजेच आपली ही रेसिपी आहे डाएट। एक वाटी आपण हे ओट्स घेतले ना, याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर आहे। तर हे साधे ओट्स आहेत, बिना मसाल्याचे ओट्स आहेत, तर तुम्ही हे असे रोस्ट करून पण घेऊ शकता किंवा असे कच्चे देखील घेऊ शकता। ह्या ओट्समुळे ना या रेसिपीला खूप जास्त टेस्ट तर येणारच आहे, पण भूक तर अजिबातच लागणार नाही, कारण की याच्यामध्ये भरपूर फायबर आहे। आणि सेम प्रोसिजर आहे आपलं बाजरीचं पीठ, याच्यामध्ये खूप जास्त फायबर असल्यामुळे आपल्याला अजिबातच भूक लागत नाही। आपण जर बाजरीची भाकर खाल्लेली असेल ना, तर आपल्याला अजिबात भूक लागत नाही। आणि चण्याचं पीठ घेतलं, याच्यामध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणात आहे, तर आपल्याला फायबर आणि प्रोटीन दोन्हीही भेटणार आहे आपल्याला ह्या रेसिपीमध्ये। आता ह्या ज्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत ना, या बारीक चॉप करून घेते, टेस्ट वाढण्यासाठी खूप जास्त ह्या भाज्या आहेत मस्त। आणि हे जो कढीपत्ता घेतलाय, कढीपत्ता आहे ना आपल्याला आपली स्किन पण चांगली करणार आहे, आपल्या केसांसाठी पण चांगला होणार आहे, आणि आपला आपली एक्स्ट्रा चरबी आहे ना आपल्या शरीरातली, ती कमी करण्यासाठी देखील कढीपत्ता खूप जास्त आपल्याला फायदा करतो। म्हणून याच्यामध्ये खूप सारा कढीपत्ता घालायचा आपल्याला। या सगळं जे आपण मसाले घेतले होते म्हणजे कांदा मिरची सगळं याच्यामध्ये घातल्याच्या नंतर याच्यामध्ये खूप सारा ओवा घालायचा, खूप भयानक मस्त भन्नाट टेस्ट येते। आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला बिना पाण्याचं पहिले मिक्स करून घ्यायचं, कारण की दुधी भोपळ्यामधलं पाणी आपण काढलेलं नाहीये, त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असल्यामुळे पहिले आपल्याला त्याच पाण्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं पीठ हे आणि मस्त भिजवून घ्यायचं। तर पहिले आपल्याला भिजूनच घ्यायचंय। तर याच्यामध्ये पाणी घालायचं देखील काम नाही पडलं, त्याच म्हणजे दुधी भोपळ्यामध्ये खूप सारं पाणी असतं ना, त्याच्यामध्येच हे पीठ आपलं भिजून झालेलं आहे आणि जेवढं माप सांगितलं होतं तेवढ्या मापामध्ये असं पीठ घट्ट बनून तयार झालेलं आहे। आता काय करायचंय, याचे आपल्याला थालीपीठ बनवायचंय, तर तुम्ही एक बनवा मोठ्या साईजची किंवा 2 बनवा, आणि बाकीचं उरलेलं पीठ आहे ना ते एका पॅक डब्यामध्ये ठेवून द्या, आणि 2 दिवस आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो आरामात। काही असं कंटाळा येण्यासारखी रेसिपी नाही, खूप टेस्टीच लागते आणि छान वेट लॉस होईल। मग आपल्याला सुद्धा असं वाटेल की हा झालंय खरंच छान रेसिपी आहे। तर तुम्ही ही रेसिपी, आणि मी एक व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये एक लिंक मेन्शन करते ना, त्या रेसिपी आणि ही एक रेसिपी, ह्या दोन्ही रेसिपी तुम्ही जर ट्राय केल्या 1 महिनाभर, तर तुमचं 6 ते 7 किलो वजन आरामात कमी होणार आहे काहीच न करता। तर तुम्ही या गोष्टी ट्राय करायच्याच आहेत, ठीक आहे। आता आपण याचे मस्त छान टेस्टी थालीपीठ बनवून घेऊया, आणि उरलेलं पीठ आहे ना हे मी बाकीचं ठेवून देते फ्रीजमध्ये।